चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी आता आन्सर की आलेले आहे आणि त्यानंतर मग कट ऑफ काढणं हे मला व्यावहारिक वाटलं का. तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा पेपर झाल्यापासून मला फोन मेसेज चालू आहेत की सर एक कट ऑफ वरती व्हिडिओ बनवा की साधारणतः किती कट ऑफ लागू शकतो वगैरे ते. परंतु माझं मत असं की ज्या काय आन्सर की आम्ही क्लासेसवाल्यांनी सांगितलं तर हे आन्सर की आयोगाच्या आन्सर की मध्ये आपण पाहिलं की थोडाफार फरक पडतो. पण त्याच्यामुळं एक प्रॉपर मार्क जोपर्यंत आपल्याला समजत नाहीत तोपर्यंत तो कट ऑफ काढता येत नाही. म्हणून इतके दिवस तुम्ही फोर्स करून पण आपण तो काढला नाही. तर आज तुम्हाला कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो हे सांगायचंय का. तर आपण पाठीमागे जी प्रिडिक्शन केली ते बरोबर एकदम सटीक प्रिडिक्शन होते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आणि अपेक्षा वाढल्या की अभ्यास पण वाढवावा लागतो कट ऑफ काढताना. तर आता या ठिकाणी 2019 मध्ये 2023 मध्ये या ठिकाणी 19 मार्काची पूर्वचा कट ऑफ लागला आणि त्यानंतर पुढे जी मेन्स झालेली आहे यामध्ये नेमकं कसं असेल शेवटपर्यंत तुम्ही बघा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या या लेक्चर मध्ये देणार आहे आणि यानंतर तुम्ही बिनधास्त स्किल टेस्टच्या अभ्यासाला तुमच्या सुरुवात करायची आहे. त्यामुळे पहिल्यापासून टप्प्याटप्प्याने आपण मुद्दे बघूयात, हे मुद्दे क्लिअर करूयात. तर पहिलं बघा, ही जी पूर्व परीक्षा झाली त्या पूर्व परीक्षेमध्ये न भूतो न भविष्यंती महाराष्ट्रामध्ये एवढा कमी कट ऑफ कधीच लागला नव्हता पूर्वचा की थेट आपण पाहिलं 19 मार्क हा कट ऑफ लागला. आता हे लागल्यावर घडलं काय तुम्हाला सांगतो की साधारणतः याच्या 7,000 जागा आहेत, 7,035 काहीतरी. तर या ठिकाणी असं झालं की 95,000 विद्यार्थी पात्र झाले. कशासाठी? मुख्य परीक्षेला एवढे विद्यार्थी पात्र झाले. आता यामध्ये बऱ्याच जणांना अपेक्षा नसती की आपलं मेन्सला आपण जाऊ शकतो म्हणून ते टायपिंग यस वगैरे असं करून टाकते ते. पण त्यांना वाटत नसतं की आपला रिझल्ट येईल, मग तेवढा त्यांचा विश्वास नसतो. असे बरेचसे जण होते. त्यामुळे ऍक्च्युली फॉर्म किती विद्यार्थ्यांनी भरलं मुख्य परीक्षेला तुम्हाला सांगतो. तर मुख्य परीक्षेसाठी टोटल फॉर्म भरले 82,000 आसपास विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरले. आणि खऱ्या अर्थानं परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिली तर या ठिकाणी बऱ्यापैकी जर आपण पाहायचं झालं तर प्रत्येक हॉलमध्ये एक 3-4 बाकडे रिकामीच आपल्याला दिसत होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतंय की परीक्षा साधारणतः एक 74,000 आसपास विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. आता ह्यानुसार आपल्याला पाहायचं आहे की 2023 ला क्लेरिकल टायपिंगचा आहे याचा कशा प्रकारे संभाव्य कट ऑफ राहू शकतो. जर आपण थोडक्यात एक मुद्दा पाहायचा झाला तर थोडक्यात मुद्दा लक्षात घ्या की 2021 मध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं की 473 मराठी आणि इंग्रजी असे वेगवेगळ्या 2 जागा सुटायच्या. आता यावेळेस मराठी आणि इंग्लिश टायपिस्ट एकच जागा सुटलेली आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. तर 473 जागा आपण मराठी पुरतं बोलूयात. त्यावेळेस मुख्य परीक्षेचा कट ऑफ 120 मार्काचा लागला ओपनचा. आणि 2022 ला 510 जागा आहेत तर 119 म्हणजे बघा 473 म्हणजे 500च्या नियर अबाउट जागा आहेत आणि या 500 तर 119 हे 200 मार्काचा पेपर होता. 100 मार्काचा या ठिकाणी लँग्वेज आणि 100 मार्काचा बाकीचा पेपर आहे. पेपर 1 पेपर 2 तर 200 पैकी 119 प्रश्न मार्क हे इथं आहे. आता 2021 मध्ये ऍक्च्युली कसं झालं का तर आता 139 वेटिंग वाले जे होते ते रिझल्ट मध्ये घेतले. म्हणजे 473 मध्ये 139 वेटिंगला होते ते रिझल्ट मध्ये आले. म्हणजे 2021 चा जर आपण विचार केला तर कसं दिसलं बघा इथं की 2021 मध्ये या ठिकाणी हा जो कट ऑफ लागलेला होता मराठी पुरता आपण बोलूयात. तर या मराठी पुरतं बोलल्यावर आपल्याला दिसतंय की 118 वगैरे याच्या आसपास हा कट ऑफ आहे. हा कशाचा आहे? स्किल टेस्टला पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांचा, स्किल टेस्टला जे विद्यार्थी गेलेत त्यांचा. आणि स्किल टेस्ट देऊन पास झाले म्हणजे रिकमेंडेशन झालं डायरेक्ट पोस्ट साठी तुम्ही पात्र आहात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या. अशा वेळेस जो कट ऑफ लागला म्हणजे या ठिकाणी रिकमेंड झालेले विद्यार्थी तर तोही या ठिकाणी 118च लागलेला आहे. काय फरक नाही पडला. पण त्यातल्या 139 जणांनी काही जॉईनिंग घेतले नाही आणि त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट लागली. आणि वेटिंग लिस्ट मध्ये 108 मार्कवाला सिलेक्ट केलेला आहे. बा किती? 108 म्हणजे कट ऑफच्याही खाली जाऊन परत त्याला सिलेक्ट केलेलं आहे. मग आता 2023 ला नेमकं कसं चित्र असेल तर पहिलं चित्र मी तुम्हाला क्लिअर करतो
की जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा मुद्दा आपण अगोदर पाहूया की स्किल टेस्टसाठी कोणता विद्यार्थी पात्र होऊ शकतो. तर पहिलं इथं 1:3 रेशो आहे. एका जागेसाठी 3 विद्यार्थी इथं घेणं आहे. आता इथं 7035 जागा आहेत आणि या 7035 ला 21,000 प्लस विद्यार्थी कॅसेट सिलेक्ट करायचे आहेत. आपल्याला स्किल टेस्ट साठी सिलेक्ट करायचे आहेत. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर पेपर 1 आता पहिलं काय झालं 19 मार्काचा पूर्वचा कट ऑफ लागल्यामुळं त्या ठिकाणी जे विद्यार्थी सरळ सेवा करायचे हे सरळ सेवा करणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी एमपीएससीचा जनरल फॉर्म भरलेला होता आणि बरेचसे क्लासेस वाले फक्त मला वाटतं मी आणि अजून 1-2 ठिकाणीच आम्ही सांगितलं होतं 25 पर्यंत हा कट ऑफ खाली घसरू शकतो. बाकी सगळे 35च्या पुढे बोलत होते. पण जे विद्यार्थी 35च्या आतमध्ये होते ना ते विद्यार्थ्यांनी काय मुख्यची अपेक्षाच ठेवली नव्हती की आम्ही मुख्यसाठी पात्र होऊ शकतो. आणि ते विद्यार्थ्यांना जसा रिझल्ट आला तसं त्यांच्याकडे खूप कमी दिवस राहिले आणि त्याच्यामुळे असे विद्यार्थी किती होते तर ज्यावेळेस संभाव्य आपण आकडा काढतो ना तर असा आकडा आपला जातो 30,000 विद्यार्थी हे 35च्या आत आहेत जे 19 मार्कापर्यंत माग आहेत. तर हे 30,000 विद्यार्थी आहेत. म्हणजे ऍक्च्युली या 30,000 विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच हे मुख्य देत होते आणि यांना मुख्यचा काही गंध नव्हता. त्याच्यामुळे त्यांचे मार्क किती येतील का तर पहिला पेपर जरी सोपा असेल तर तो सोपा कोणाला आहे ज्यानं काहीतरी अभ्यास केलाय आणि दुसरा पेपर अभ्यास करणाऱ्याला अवघड गेलेला आहे. म्हणजे आता आपण जर साधारणतः पाहिलं की हा पेपर 1 जर विचार केला आपण तर पेपर 1 चा आपण जनरल एक मुद्दा तुम्हाला सांगतो की इथं मराठी लय सोपं पडलं तर लय सोपं पडल्यानंतर 35 ते 40 प्रश्नच विद्यार्थी घेणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि या ठिकाणी इंग्रजी किती सोपं असलं तर इथंही तो विद्यार्थी साधारणतः 25 या ठिकाणी प्रश्न इथं घेणार आहे. म्हणजे दोन्ही आपण विचार केला तर एक 100 पर्यंत 100 ते 110 पर्यंत एकदम जोरदार विद्यार्थी आहेत ते इथं जाणार आहेत. आणि पेपर 2 चा जर आपण विचार केला तर पेपर 2 मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं 35 ते 40 प्रश्न अर्थात 80 ते 84 एवढेच मार्क विद्यार्थी घेऊ शकतील असा एक जनरल अंदाज आहे. म्हणजे जे टॉप लेवलना अभ्यास करतायत ना असे विद्यार्थी आपण पाहतो 200 प्लस मार्कात आहेत 400 पैकी. आता ह्या विद्यार्थ्यांची संख्या 21,000च्या तुलनेत आपण विचार केले तर बोटावर मोजण्या एवढी संख्या आहे जी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि एकाच 3 जर येतं आपण विद्यार्थी घ्यायचे ठरलेच एकाच 3 विद्यार्थी जर घ्यायचे ठरले तर माझा एक जनरल अंदाज तुम्हाला सांगतो की 400 मार्क पैकी आउट ऑफ 400 पैकी मी ओपन बद्दल सांगतो तुम्हाला 116 ते या ठिकाणी 120 ह्याच्यामध्ये स्किल टेस्ट साठी पात्र होणारे विद्यार्थी असतील आणि यांनी बिनधास्त स्किल टेस्टचा काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे. जे काय प्रॅक्टिस वगैरे आहे ते करायचे. आणि कॅटेगरी न्याय जर आला आपण तर कॅटेगरी न्याय कसं असतं तुम्हाला दाखवतो ते बघून घ्या तुम्ही. समजा कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर आता ज्यावेळेस मेलचा कट ऑफ 118चा लागला इकडं त्यावेळेस फिमेलचा 106 लागला. जागेनुसार ते कमी जास्त होतं. एससीचा 98 लागला, एसटीचा 83 लागला, या ठिकाणी ओबीसीचा आपण पाहतो 108 लागला. म्हणजे थोडक्यात इथं कॅटेगरी नाही जर तुम्ही गेलेत तर या ठिकाणी परत तुम्ही इथं थोडे थोडे मार्क कमी करत चला. 10 मार्क या ठिकाणी खाली या ओबीसी साठी बरोबर आहे ना. त्यानंतर 10 प्रश्न खाली या तुम्ही एससी साठी, त्यानंतर 10 खाली या तुम्ही एसटी साठी. एक सर्व्हिसमॅन वगैरे तर तुम्हाला सांगतो अशा लोकांना साधारणतः 400 पैकी मी सांगतोय त्या का 400 पैकी हे लोक जर 70 पर्यंत जरी असतील तरी सुद्धा 70च्या आत सुद्धा ते स्किल टेस्ट साठी पात्र होणार आहेत. आपल्याला माहित आहे की स्किल टेस्ट मध्ये परत तुमची स्किल टेस्ट पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट लावली जाते आणि ह्या लिस्टमध्ये म्हणजे इथं 116 120 लागलं आणि स्किल टेस्ट होम ज्यावेळेस तुम्हाला रिकमेंड केलं ना त्यावेळेस पण लय जास्त फरक पडत नाही.
एक 4 ते 5 मार्काचा फरक पडतो. पण सध्या स्किल टेस्ट आपल्याला पात्र होण्यासाठी 116 ते 120 मध्ये जे ओपन कॅन्डिडेट आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो 106 105 मार्कामध्ये ओबीसी आहेत आणि या ठिकाणी एसटी कॅन्डिडेट बद्दल जर आपण सांगायचं झालं तर 96 98 मध्ये आहेत आणि एसटी बद्दल जर सांगायचं झालं तर या ठिकाणी 88 86 च्या आसपास आहेत. अशा विद्यार्थ्यांनी मार्क सांगतोय बिनधास्त स्किल टेस्टची सुरुवात करा. त्याला काय लागते कीबोर्ड कशा प्रकारे असते स्किल टेस्ट काय ज्या 12 भानगडी आहेत ह्या सगळ्या बद्दल तुम्हाला डिटेल मध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. पण जनरली विद्यार्थ्यांनी आता कुणालाही काय विचारू नका. मी इथं ओपन खुले आम प्लॅटफॉर्मवर सांगतोय तुम्हाला. तुम्ही माझ्या शब्दावर या ठिकाणी अभ्यासाची सुरुवात करा तुमच्या पुढच्या. बरोबर आहे. तर एवढंच मला सांगायचं होतं का तर आन्सर की नंतर मी बनवलेला मुद्दा आहे आणि बऱ्यापैकी मला माहित आहे की विद्यार्थ्यांचे स्कोर हे तुम्हाला तुमचे मित्र रिडिंग मध्ये 10-5 असतील पण माझ्यापाशी अख्ख्या महाराष्ट्रातली पोरं आहेत त्यांचे मार्क्स वगैरे मी ज्यावेळेस पाहतो त्यावेळेसच हे अंदाज लावलेले आहेत. याच्या पलीकडे दुसरं काय नाही. त्याच्यामुळं बिनधास्त स्किल टेस्टची तयारी सुरू करा आणि 100% तुम्हाला बेस्ट ऑफ लक. लवकरात लवकर पेढ घेऊन मला भेटायला या. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.